ब्रह्मदेवाला आपल्या बापाची परीक्षा पाहायची होती. तेव्हा तुमच्या मुलांनी जर पाहिलं तर हा ब्रह्मदेवाचं अनुकरण करतोय समजून माफ करून टाकावं. अतिशहाणा ब्रह्मदेव. मी माझ्या गाठचे शब्द वापरत नाही, तुम्हाला ओव्यांची प्रमाणे देतो. भगवान आले गोकुळामध्ये अवतार घेऊन, आणि मग इथे भगवंताची लीला सुरू झाली. बायकांचा पदर ओढ, गोपिकांचा असं कर तसं कर, कोणाचं दगड फोड. कोणी सांगितलं गोकुळामध्ये अवतार घेतले, ते म्हटले असा काय माझा बाप आहे का? म्हणला मी काय 4 तोंडाचा? नाही, 4 तोंडाचा असेल तर ठीक आहे, पण 4 डोक्याचा म्हणजे अवघड आहे. म्हणून असं म्हणतात 4 डोकी एकत्र आल्यानंतर वाटोळ होत. तसं ब्रह्म्याचं तर 4 डोकी एकत्रच आहे म्हणून तर वाटोळ आहे. पुढे मी ब्रह्मदेवाच्या लौकिक इतिहासामध्ये जात नाही, अतिशय घाणेरडा इतिहास आहे त्याचा. काय म्हणून आमचे संत जास्ती पुराण ते बाष्कळीची म्हणाली एवढ्या करताच, ज्याच्यापेक्षा जास्ती त्याला महत्त्व दिलं नाही. काय काही असतं त्याच्यामध्ये. अहो जे पेपरमध्ये चाललंय ते सुद्धा तिथे दिसतं. काय जाऊ द्या, पुन्हा आपलं इतकं चांगलं चाललं असताना पुराण पोथ्यातलं सुद्धा वाईट वाचू नये. वाईट म्हणून एकदाच मी काढून बघितलं पुस्तक, 2-4 पानं वाचली, बंद करून टाकलं. म्हटलं आपली ज्ञानेश्वरी चांगली, हे आपल्याकरता नाही. भ्रष्ट बुद्धी नसेल तर वाचून होईल. माझं बोलणं कळलं का? तेव्हा ब्रह्मदेवाला वाटलं आपला बाप कशावर, हे काय बायकाचे पदर धरतोय, हे मिळतोय, हे काय ते लुगडी पळवून नेली, हे काय बरोबर आहे काय? म्हणून परीक्षा पाहण्याकरता सगळे गाय गोपाळ आणि वत्स गाई वासरं चोरून नेली. देवाने बघितलं. देवाने काय केलं? हा गेला निघून, घेऊन लपवून ठेवली. जेवढी जेवढी वासरं होती, जेवढ्या जेवढ्या गाया होत्या तेवढा तो नटला. जेवढे जेवढे गोपाळ होता तेवढा तो नटला. माझं बोलणं कळलं का? व्यापक होता तो एकदेशी झाला, एकदेशी होता तो व्यापक झाला. बरोबर आहे. आणि संध्याकाळी विशेष म्हणजे हा निवांत गेला ब्रह्मदेव. आता म्हणला त्याची परीक्षा पाहू, असेल तर कळेल आपला बाप आहे का. म्हणून DNA टेस्ट पुरीवासू नाही. नाही, पण DNA टेस्ट जर मुलाला बापावर विश्वास नसेल आणि DNA टेस्ट केली असेल तर माझा बाप आहे, अशा मुलाला आपला मुलगाच म्हणू नये. तीच ओवी पुढे लिहिली आहे. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे पुरवी मी सकळ, परी भक्तायसा प्रीती कल्लोळ तेथ नाही. काय नाथ बाबा लिहितात भागवतात बघा. ब्रह्मा माझ्या पोटीचे बाळ, त्याचे लळे पुरवी मी सकळ, परी भक्तायसा प्रीती कल्लोळ तेथ नाही. म्हणून ब्रह्मा लाविला कर्मपंथा, भक्ताशी दिधली नैष्कर्मता, या लागी नवचे ब्रह्मा प्रार्थिता, होय भात खाता गवळीयांचा. म्हणून ब्रह्म्याने प्रार्थना केली तरी मी त्याच्याकडे गेलो नाही. नाही का, एखादा मुलगा एवढा उंच होतो की तो बापापेक्षा 6 इंच उंच होतो. काय मग बाप म्हणतो बरं झालं तुझी उंची वाढली, आनंद वाटला माझ्यापेक्षा, पण ज्ञानाची सुद्धा उंची माझ्यापेक्षा वाढू दे म्हणजे बरं. नाहीतर हे वाढलेलं झाड केव्हा कोसळेल सांगता येत नाही. म्हणून जेवढी उंच माणसं असतात तेवढी कमरेत वागतात. का बघा तुम्ही, जे उंच आहेत ना ते असेच होतं. त्याचं कारण काय? जे बुटका आहे तो कधी वाकत नाही, कारण वाकायला जागाच नाही. वाकायला जागा शिल्लक नाही. उंच वाढला की काय. आता मला सांगा, उंच झाड असं लवतं वाऱ्याने, बुटकं झाड लवतं का? नाही. तुम्हाला सांगू, वारा सुटल्यानंतर ही भाताची रोपं लावलेली असतात ना, बरं का, झाड पडतं पण ते भात हलतं नुसतं, पण त्याला ते वादळ पाडू शकत नाही. ते नुसतं हलतं, असं 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 असं, अजून जोरा सूट, अजून जोरा सूट, अजून जोरा सूट. हां, म्हणून जो नम्र आहे त्याला, नम्राला पुन्हा आणखीन वाकवण्याची गरज नाही, अगोदरच वाकून आहे. तसं सर्व रूपाने नटलेलं रूप प्रभूचंच आहे. म्हणून 18व्या अध्यायामध्ये एक सुंदर ओवी लावली बघा. सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्णे. श्रीकृष्ण कोण हे एका ओळीमध्ये ज्ञानोबारांनी सांगून टाकलं. सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे,
सर्व देश निवासे असे जे ते बोलिले श्रीकृष्ण. सर्व ठिकाणी जो आहे, सर्वांच्या मुखातून जो बोलतो, म्हणला चांगलं चांगलं नाही, वाईट नाही, सगळं त्याचंच रूप आहे. तया भेद बुद्धी बहुड दिजे, शांती से जे पहुड कीजे, तरी विशेषता आत्मराजे देखील नाही. शांतीच्या शेजारीवर पडला नाही, नाही त्याला शांतीची शेज नाही, कशाची शेज नाही, जी आहे ती त्याची शेज आहे. एवं यथाबोध आणि विपरीत हे जे प्रतीते द्वैत, येथे आत्मत्व न होता विपरीत नाही. तुम्हाला द्वैत दिसतं पण देत नाही, तिथे विपरीत काही नाही, ते त्याचंच रूप आहे. अवघी एकाचीच वीण, येत कैचे भिन्न अभिन्न. एकलेन कंठवे म्हणून या येणे, केली निर्माण चौदाई होणे. चंद्र सूर्य तारांगणे, भूत भौतिके भिन्न भिन्न. भूत भौतिके भिन्न भिन्न शब्द कसा वापरला? एकलेन कंठवे म्हणून या येणे, केली निर्माण चौदाई भुवने. चंद्र सूर्य तारांगणे, भूत भौतिके, शब्द पुढचा आहे का? भिन्न भिन्न. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. भिन्न 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 म्हणून त्याच्यात एकरूपता आणि भिन्नताही आहे, दोन्ही तोच आहे. चला बोलता बोलता आठवलं, सहज सांगून जातो. आत्मराजाचं दर्शन आहे, ज्या रूपाने पाहावं त्या रूपाने आत्मराजाचं दर्शन आहे. नाथ बाबांनी जीवन पाहिलं, कुठेही जाताना मनामध्ये संकोच आलं नाही, वेडावाकडा विचार आला नाही, आपापल्या प्रतीतीने गेले. बरं का, जावयाकरता कोलाटणीच्या पालात सुद्धा गेले. गावातल्या लोकांना आश्चर्य वाटलं की नाथ इकडे कुठे गेले. बरं का, आश्चर्य, त्यांना काही भीती वाटली नाही. बरं, माझं म्हणणं कळलं का? त्यांच्याकरता सर्व विश्वच प्रभुरूपाने नटलेलं होतं. ती कोलाटीन सुद्धा त्याचाच एक भाग आहे हे त्यांना माहिती होतं. जास्ती काही लांबवत नाही. जावे नादी लागले म्हणून हे गेले. 18 पगड जाती चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र झाल्या आणि हरिनामाचा जेव्हा गदारोळ उडला. देखो यारो पंढरपुर में क्या क्या मौजा होती है, रखमाबाई के हाथ की खिचड़ी बहुत मिट्टी लगती है. देखो यारो, देखो यारो, देखो यारो, पंढरपुर में क्या क्या मौजा होती है. भाव भजन की पकड चली है. काय चाललंय तिथे, काय चाललंय? देखो यारो, अरे या, रुखमाबाई के हाथ की खिचडी बहुत मिठी लगती है. संबंध समाज भाव भजनामध्ये डुबून गेलेला आहे, डुबून गेलेला आहे, एकरूप झालेला आहे. म्हणून नीट लक्षात घ्या, कुठेही कोणाच्या मनामध्ये आता जर कोणी काही भेद निर्माण करत असतील तर ते खरे वारकरी नाहीत. नेमाने वारकरी असतील पण वृत्तीत कुठेतरी साशंकता आहे. वृत्तीमध्ये कुठेतरी साशंकता आहे. सर्वांमध्ये वृत्ती निर्मळ असणं हा वारकरीपणा आहे. अमका असो तमका असो हा चांगला, तर हे कशाला पाहिजे? काय कशा करता नाही का, कशा करता? कुणी कुणाचाही द्वेष करूच नाही. करायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. त्याचं एक उत्तर देतो पुढचं. तुमचा द्वेष करून जर तुमच्यासारखं मला होता आलं तर जरूर करा, पण होता येत नाही. चला आता अजून जवळ सांगू. माझ्यासारखा द्वेष करून 10 माणसांनी माझा द्वेष केला, गृहीत धरा. काही करतात काही करत नाही, ते चालूच राहतं. विशेष त्याच्यात काही आहे असातला काही भाग नाही. पण द्वेष करून जर माझ्यासारखं कीर्तन करता आलं तर बरं आहे ना. द्वेष करून जर प्रवचन करता आलं तर बरोबर आहे ना. ते तर येत नाही, पण आपण मात्र गाळात जातो. तेव्हा मी नेहमी सांगत असतो, दुसऱ्याचे पाय कापायला जाऊ नका, तुमची उंची वाढवा. आणि तुमची उंची जेव्हा वाढेल तेव्हा दुसरा आपोआप कमी करायची गरज नाही, तो होतच राहतो, होतच राहतो. सध्याच्या काळामध्ये मुलं बापापेक्षा उंच आहेत. जे फाकलंय, जे विस्तार पावलंय ते जग आहे असं नव्हे. विस्तार कशाचाच झाला नाही. जगत रूपाने तो फाकलाही नाही, तो आकसलाही नाही, तो आहे तसा तोच आहे.
तो आहे तसा कसा आहे. म्हणून महाराज अगा फाकले आता प्रत्ययाचा उदय नाही, तो आत्मसंकोच काही ते साच मानेले पाहि नानात्व. आता प्रत्यय जिथे नाही तिथे परिच्छिन्नपणा आणि प्रतीती तरी कुठे येणार. हे दुसरे शब्द आहेत अध्यात्मातले. प्रत्यय प्रतीती, बरं का. प्रतीती प्रत्यय. पुढचा एकरूपता सांगू का. प्रतीती नाही प्रतीच ती, प्रतीती नाही प्रतीच ती. शब्द कसा बोलल्यानंतर अर्थ. हे काय आहे. अहो मुलगा म्हणजे अगदी तुमचीच प्रतीती बघा, तुमचीच प्रतिमा नाही. त्याच्या मागून शब्द वापरला तर तुमचीच प्रतीती काय. तसं इथे काय म्हणतात. प्रतीती नाही प्रतीच ती. प्रतीती एवढं लांब जाऊ नका. प्रतीच तोच त्या रूपाने नटलेला आहे, दुसरं कोणी नाही. म्हणून त्याला जग मांडायलाही काही वाटलं नाही, संपवतानाही काही वाटलं नाही. तो निवांत होता.